जो अतिरेकी हल्ला झाला आदल्या दिवशीच आम्ही तिथे होतो। डिफेन्सची किंवा कुठलीही सैनिक तैनात नव्हते। मला वाटतं ह्या अतिरेक्यांनी हेच हेरलं ज्या दिवशी आम्ही तिथे होतो, म्हणजे ही लोक तिथे रेकीला होती आणि अतिरेकी काय असे अचानक हेलिकॉप्टरनी किंवा असे सडनली आलेत गाडीतनं आणि गोळ्या घातल्यात असे नाही, ते तिथे होते। त्यांनी ती सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, रेकी केली आणि फक्त एक लक्षात घ्या, अतिरेकीला कुठलाही धर्म नाहीये। निष्पाप पर्यटक मारलेत, त्याच जागेवर या अतिरेकींना मारायचं ठेचून, हेच फक्त मोदी साहेबांनी आणि अमित साहेबांनी करावं। मला मिशन काश्मीर जो पिक्चर आहे त्याचा सीन आठवला। एक सुंदर लेक आहे, समोर सगळा समुद्र म्हणजे हे आहे, बर्फ आहे आणि त्याच्यात एक बॉम्बस्फोट होतो आणि ती बोट उडून जाते। सेम तोच प्रकार झाला। शेवटच्या दिवशी एवढी दहशत तिथे निर्माण झाली, जो भारताचा स्वर्ग समजला जातो त्या ठिकाणी अशा काही घाणेरड्या नालायक माणसांनी निष्पाप लोकांचा जीव घेऊन संपूर्ण तिथलं पर्यटन, त्या 4 अतिरेक्यांनी कमीत कमी तिथल्या 40 लाख काश्मीरी मुसलमान लोकांना भीक मागायची वेळ आली। जे आमचे ड्रायव्हर होते, टुरिस्ट मॅनेजर होते, हे सगळे अक्षरशः ओक्साबोक्शी आमच्या गळ्यावरती मान ठेवून रडत होते। त्यांचं ह्या सीझन मध्ये धंदा होऊन त्यांचा हप्ता जाणार होता, कुणाच्या बहिणींची लग्न होते। म्हणजे काश्मीरच्या लोकांनी काल बंद पाळून त्या मुसलमान अतिरेकींचा सुद्धा निषेध केला आणि त्याला अडवणारे सुद्धा एक मुसलमानच काश्मीरी होता की जो तिथे मृत्युमुखी पडलेला आहे। पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि त्यांचे सगळे कुटुंब जे आहेत ते देखील त्या काश्मीरमध्ये अडकले होते आणि आता ते काल संध्याकाळी सुखरूपपणे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत ठोंबरेताई आहेत आणि त्यांचे मिस्टर विजेता आहेत। काय सांगाल, एकूणच तुम्ही त्या ठिकाणी अडकलेला होतात, पहलगाम मध्ये तुम्ही होतात, एकूणच काय परिस्थिती होती तिथे? पहलगामला जो अतिरेकी हल्ला झाला आदल्या दिवशीच आम्ही तिथे होतो। खरं तर काश्मीर हे स्वर्ग आहे आणि निसर्गरम्य अनुभवला, हा स्वर्ग अनुभवला सर्व माझ्यासह म्हणजे महाराष्ट्रातील 60 ते 65% लोक पर्यटनासाठी तिथे आले होते। खरंच सुंदर जागा। ज्यावेळी आम्ही तिथनं खालून वरपर्यंत जाण्यासाठी म्हणजे जिथे ही घटना घडली 16 किलोमीटर तो परिसर आहे जाण्याचा, अत्यंत खडकाळ नदी आहे आणि घोड्यावर बसून तिथं जावं लागतं। घोड्यावर फक्त परफेक्ट मध्ये बसून तिथले काश्मीरी लोक आपल्याला अत्यंत, कारण का ह्या काश्मीरी लोकांचा उदरनिर्वाह रोजगार हा तिथल्या पर्यटकांवर आहे। त्यामुळे बहीणजी, माताजी, लहान मुलांना सांभाळून, म्हणजे जर लहान मुलं जाऊ शकत नसतील तर त्यांना कडेवर घेऊन सुद्धा ते खालून वर घेऊन जातात। म्हणजे आपण आपल्या कुटुंबासह अत्यंत चांगल्या सुरक्षितपणे वर जाऊन तिथलं जे पर्यटन आहे ते अनुभवू शकतो। याच्या ही अशी पूर्ण तिथे सोय आहे। आणि ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथले फोटोही मी तुम्हाला पाठवते। आम्हाला थोडंही वाटलं नाही की असं काय होईल, पण एक हा हल्ला झाल्यानंतर लक्षात आलं की तिथे डिफेन्सची किंवा कुठलीही सैनिक तैनात नव्हते। मला वाटतं ह्या अतिरेक्यांनी हेच हेरलं ज्या दिवशी आम्ही तिथे होतो, म्हणजे ही लोक तिथे रेकीला होती। फक्त त्यांनी दिवस, म्हणजे आमचं नशीब बलत्वर म्हणून त्या दिवशी हल्ला झाला नाही, कारण त्या दिवशी पाऊसही पडत होता आणि दुसऱ्या दिवशी हा हल्ला झालेला आहे। आणि अतिरेकी काय असे अचानक हेलिकॉप्टरनी किंवा असे सडनली आलेत गाडीतनं आणि गोळ्या घातल्यात असे नाही, ते तिथे होते। त्यांनी ती सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, रेकी केली आणि फक्त एक लक्षात घ्या, अतिरेकीला कुठलाही धर्म नाहीये। या लोकांना, ज्या अतिरेकींनी ही जे निष्पाप पर्यटक मारलेत, त्याच जागेवर या अतिरेकींना मारायचं ठेचून, हेच फक्त मोदी साहेबांनी आणि अमित साहेबांनी करावं, कारण का त्याच्याशिवाय ही नालायक लोक यांची विकृती आपण थांबवू शकत नाही। 2 पाकिस्तानी होते आणि 2 लोकल होते। जर हे हिंदू मुस्लिमचा जर विषय असेल तर हा हिंदू मुस्लिमचा विषय नाहीये। काश्मीरी लोक भारतीय म्हणून खरंच महाराष्ट्रीयन लोकांमुळे आपल्याला उदरनिर्वाह मिळतो, आमचं पोट भागतं, म्हणजे एवढं दैवत ते आपल्याला मानतात आणि त्यांच्या वागणुकीतनं ते मी अनुभवलंय। म्हणजे अतिरेकी हल्ला तिथं झालाय आणि मी इथनं बोलत असते तर गोष्ट वेगळी होती। तिथला एक क्षण हा 1 वर्षासारखा जगलाय। त्यामुळे तिथली खरी परिस्थिती ही भयान जरी असली तरी ती धार्मिक नाहीये। ही अतिरेकींच्या त्या जाती धर्मातल्यांच्या काही जे असंतुष्ट लोक आहेत त्यांची आहे। त्यामुळे त्या अतिरेकींना त्याच जागेमध्ये
डिफेन्सनी आणून ठोकणं, हाच बदला घेणं गरजेचं आहे. दादा तुम्ही काय सांगाल, ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस नेमकं तुम्ही कुठे होतात आणि त्यावेळेसची नेमकी तुमची परिस्थिती काय झाली होती? तुम्ही काय नेमकं त्या ठिकाणी तातडीने कुठे गेलात किंवा कुठे आसरा घेतला? ज्या वेळेस हल्ला झाला त्या दिवशी आम्ही गंडोला म्हणून तिथे एक ठिकाण आहे उंच बर्फाचं ठिकाण, त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी जसा हल्ला झाला तेव्हा मिलिटरीने सर्व लोकांना सुरक्षित तळी रवाना करण्यासाठी खाली पाठवल्यानंतर मला मिशन काश्मीर जो पिक्चर आहे त्याचा सीन आठवला. एक सुंदर लेक आहे, समोर सगळा समुद्र म्हणजे हे आहे, बर्फ आहे आणि त्याच्यात एक बॉम्बस्फोट होतो आणि ती बोट उडून जाते. सेम तोच प्रकार झाला शेवटच्या दिवशी. एवढी दहशत तिथे निर्माण झाली. पेपरला बातम्या आल्या, सगळीकडे बातम्या, 27 लोकांचा मृत्यू झाला. एवढ्या सुंदर ठिकाणी जो भारताचा स्वर्ग समजला जातो त्या ठिकाणी अशा काही घाणेरड्या नालायक माणसांनी निष्पाप लोकांचा जीव घेऊन संपूर्ण तिथलं पर्यटन, त्या 4 अतिरेक्यांनी कमीत कमी तिथल्या 40 लाख काश्मीरी मुसलमान लोकांना भीक मागायची वेळ आणली. भीक, कारण का जे आमचे ड्रायव्हर होते, टुरिस्ट मॅनेजर होते, हे सगळे अक्षरशः ओक्साबोक्शी आमच्या गळ्यावरती मान ठेवून रडत होते की काय करायचं. कोणी भाड्याने गाडी घेतली होती, कोणी कर्जावरती गाडी घेतली होती. त्यांचं ह्या सीझनमध्ये धंदा होऊन त्यांचा हप्ता जाणार होता. कुणाच्या बहिणींची लग्न होते. एका ड्रायव्हरनी तर त्याची बहीण अफगाणी चिकन चांगलं बनवती म्हणून घरी घेऊन गेली आमच्या सहकार्यात, नाशिकच्या लोकांना, आणि त्यांना जेवायला घातलं. मग ह्याच्यामध्ये धर्म, प्रांत, जात पात कुठे आलं? ह्याच्यामध्ये काही नव्हतं. काश्मीरी लोकांना देखील कळलेलं आहे की हे सगळं काही नाहीये. आपल्याला सत्याच्या बाजूनी, मोदी साहेबांच्या बाजूनी, भारत सरकारच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून कडकडीत कालबद्ध पाळला होता. परंतु अशी परिस्थिती झाली होती की पर्यटक खूप घाबरले होते. जास्त पर्यटक हे महाराष्ट्रातून, गुजरातमधून होते. मग त्यांनी काही टीव्ही माध्यम असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांशी संपर्क साधला. जेवढ्या लोकांना शक्य असेल तेवढ्या इथले जे स्थानिक नेते असतील, मुरली अण्णा असतील, अजितदादा असतील, पार्थदादा असतील, सर्वांनी संपर्क साधला. तिथे सुद्धा लोक आले पक्षाचे, त्यांनी धीर दिला, त्यांनी सांगितलं, आणि या सर्व नेत्यांनी आम्हाला खूप धीर दिला. लगेच फ्लाईटची व्यवस्था केली. आम्हाला नाही, अख्ख्या पर्यटनाच्या लोकांना धीर दिला. लक्षात घ्या, म्हणजे जसे आमच्या ते फ्लाईट येण्याची बुक होती, फक्त ती डिले झाली होती. परंतु ज्या नाशिकचे आमचे जे पालवे आवाड होते, त्याच्यानंतर मनोज प्रजापती म्हणून अहमदाबादचे होते, हे घाबरलेले होते. त्यांना त्यांच्या आज किंवा उद्यामध्ये तिकीट त्यांची होती. मग त्यांना ती तिकीटे अवेलेबल करून देणं हे माननीय अजितदादांनी मुरली अण्णांशी बोलून ते करून दिलं. आणि खरंच म्हणजे मी त्या सरकारमध्ये आहे म्हणून नाही, एक सक्षम सरकार म्हणून तातडीने आपली लोक बाहेर काढण्यासाठी मी जेव्हा आव्हान केलं की कृपया तुम्ही विमानं जास्तीची उपलब्ध करून द्या, तर सरकारने करून दिली. शिवकुमार म्हणून जे आहेत ते कर्नाटकचे होते. लिटरली ते 19 जण, त्यांच्या मुस्लिम कुटुंब फॅमिली पण होतं, म्हणजे मित्र परिवार, त्यांना घेऊन आले होते आणि त्यांच्या बरोबर 15 मुलं मुली होती. ते ज्या दिवशी हल्ला झाला त्याच दिवशी संध्याकाळी हॉटेलला आलते. मी त्यांच्याशी बोलत असताना मी म्हणलं, भाई एक काम करो, आप ना अभी वापस निकल जाओ. तो वो बोले अरे अभी तो आए. म्हणजे अरे जान से प्यारा क्या है. मग त्यांनी फटाफट त्यांच्या कर्नाटक स्टेटला फोन लावले. प्रल्हाद जोशी म्हणून जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना फोन लावले. दुसऱ्या दिवशी कर्नाटकचे ते सगळे स्कॉट घेऊन त्या 15 जणांना घेऊन, तोही व्हिडिओ माझ्याकडे आहे, रेस्क्यू केलं, सांगितलं घाबरू नका. म्हणजे हा हल्ला झाला, डिफेन्स मग रस्त्यावर उतरलं होतं, सगळं ताब्यात घेतलं होतं. पण आता पर्यटकांच्या मनात भीती होती की जे झालंय आता डिफेन्स उतरून किंवा आता आम्ही काय, म्हणजे आम्हाला भरोसा नाही राहिला ना. म्हणजे पर्यटकांना लक्षात घ्या, तरी सुद्धा डिफेन्सनी सगळं ताब्यात घेऊन परिस्थिती हाताळलेली आहे. पण शेवटी 27 निष्पाप लोक गेले, जीव गेले, ते तर परत येऊ शकत नाही. आणि ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ते सुद्धा परत भरून येऊ शकत नाही. परंतु भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून स्ट्रॉंग पावलं उचलली पाहिजेत. पाकिस्तान बरोबर जे मोदी साहेबांनी आता कडक धोरण अवलंबलंय त्याचं खरोखर स्वागत केलं गेलं पाहिजे. आणि आपण सर्वांनी एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे की आपल्या भारतामध्ये आपल्या पर्यटकांना जर असं कोण मारत असेल त्याचा कडाडून निषेध करून अशा लोकांना लवकरात लवकर कडक शिक्षा देऊ. ज्या ठिकाणी यांनी हल्ला केला त्या ठिकाणी आणूनच त्यांना मारलं गेलं. आणि आमचा विरोध कायम पाकिस्तानी मुसलमानांना, भारतीय मुसलमानांना नाही. मला तेच विचारायचं होतं. या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळं चित्र उभं राहतंय. कुठेतरी या संपूर्ण अतिरेकी हल्ल्याला एक धार्मिक रंग दिला जातोय. असं सांगितलं जातंय की त्या ठिकाणी कलमा पडायला लावला, बायकांनी टिकल्या काढल्या जर मारू नये म्हणून, असे सगळे प्रसंग घडले. बरोबर आहे, ते प्रसंग म्हणजे जे अतिरेकी होते ते लक्षात घ्या, ते मुसलमान होते, पण त्या मुसलमानाच्या धर्मावर कलंक होते.
कलमा पडायला लावल्या, टिकल्या काढायला लावल्या. आता अतिरेकी असतो तो कुठल्याही धर्माचा आहे, लक्षात घ्या. समजा ह्या म्हणून तर सांगितलं की या अतिरेकींना तिथं आणून ज्या ठिकाणी त्यांनी या आमच्या पर्यटकांना मारलं ना, त्याच ठिकाणी त्यांना मारलं गेलं पाहिजे. कारण का काही लोक जी आहेत की टिकली नाही लावली, हे नाही लावलं, आता तो अतिरेकी त्या ह्याच्यामध्ये वाढवलं गेलं होतं. तुमच्या लक्षात येते का की या आधी काश्मीर मधली लोक मिलिटरीवर हल्ला करत होती किंवा बेरोजगार होती. आता त्यांना जेव्हा मोदी सरकार आल्यानंतर एक 370 कलम गेल्यानंतर लक्षात यायला लागलं की आपल्याकडे जी निसर्गाने दिलेली संपत्ती आहे त्यातनं आपण कमवू शकतो, आपण उदरनिर्वाह तयार करू शकतो. त्यामुळे ती कम्युनिटी आता शहाणी झालेली आहे. म्हणजे काश्मीरच्या लोकांनी काल बंद पाळून त्या मुसलमान अतिरेकींचा सुद्धा निषेध केला आणि त्याला अडवणारे सुद्धा एक मुसलमानच काश्मीरी होता की जो तिथं मृत्युमुखी पडलेला आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जे 4 अतिरेकी मुस्लिम होते, ते 4 अतिरेक्यांनी जे शेण खाल्लं किंवा हे जे नालायक कृती केलं, त्याचं संपूर्ण मुस्लिम समाज त्याचा हे करतोय, काय म्हणजे तो सहन करतोय, भोगतोय. आणि लक्षात आलं पाहिजे की ही गोष्ट आता त्या सुद्धा समाजातल्या लोकांना लक्षात आलेली आहे. कारण का आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय की पहिल्यांदा पूर्वी काही लोक काश्मीर बंद करायचे, पण आज लोकांनी स्वतःहून काश्मीर बंद केलं. तिथं आले जे ड्रायव्हर होते किंवा हे होते रस्त्यावरती विकणारे होते, कोण घोडेवाले होते, सगळ्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला. परंतु आता ती वेळ निघून गेलेली आहे. त्याची शिक्षा ही त्या 4 लोकांची शिक्षा कमीत कमी तिथं 40 लाख असतील, 4 करोड जे मुस्लिम असतील त्यांना भोगावी लागणार आहे. त्यामुळे इथून पुढं आपण कुठल्या गोष्टीला समर्थन करतो, आपण कुठल्या गोष्टीला साथ देतो, कुणाच्या झेंडे फडकवतो, कुणाचं हे करतो, ह्याचं वेळीच भान राखलं गेलं पाहिजे. नाहीतर ह्या दुफळीमधून खूप लोकांचा बळी जाईल आणि याच्यामध्ये खूप असंतोषाचं वातावरण निर्माण होईल. मला नक्कीच एक शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांना विचारायचा आहे. जे काही गेल्या वर्षभरामध्ये भारतामध्ये सुरू आहे, हिंदू मुस्लिमचा वाद असेल किंवा अनेक चित्रपटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडत असतात महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये अतिरेक्यांना एक उमजलं असेल की या देशामध्ये जर या देशाच्या कुठल्या एखाद्या भागावरती कब्जा करायचा असेल तर ह्यांना आपसापात भांडवल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. म्हणजे हे भांडतील तेव्हा आपलं कुठंतरी ठाव ठिकाणा लागेल. या हेतूने त्या ठिकाणी त्या अतिरेक्यांनी जे काही वर्तणूक केली त्यास काय वाटतंय? पहिल्यापासूनच हिंदू मुस्लिमचा फायदा घेऊन त्यांनी राज्य केलं किंवा जी दहशत माजवली आपण असं म्हणू. आणि हे जे अतिरेकी होते ते दोन त्यातले पाकिस्तानी होते आणि 2 लोकल होते. परंतु ह्याच अतिरेक्यांचा विरोध काश्मीरी मुसलमानांनी रस्त्यावर उतरून केलेलं आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. त्या काश्मीरी लोकांना लक्षात आलेलं आहे की जरी तो आपल्या धर्माचा असेल तरी तो आपल्या लायकीचा नाहीये. 27 जणांना मारून 27 लाख मुसलमान बेरोजगार करणाऱ्या लोकांना काश्मीरी लोकांनी साथ दिली नाही. हे आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणजे त्यावेळीचा काश्मीर आणि आत्ताचा काश्मीर फार बदललेला आहे. काश्मीरी लोकांना कळलंय आम्ही भारतीय आहोत. त्यांनी स्वतः मोदी साहेबांना हात जोडून विनंती केली की ज्या नराधमांनी हे कृत्य केले त्यांना तुम्ही डायरेक्ट जागेवर ठोका. म्हणजे हे कोण करते आव्हान? काश्मीरी मुसलमान, जे अतिरेकी मुसलमान आहेत त्यांच्यासाठी करते. ही एक आपल्यासाठी म्हणजे सर्व समभाव धर्म ज्या काही आहेत किंवा भारतीय मुसलमान म्हणून त्यांच्या प्रतीतला जो काही आहे त्या गोष्टी आपल्या लक्षात येतातच ना. आणि आम्ही अनुभवलंय, नुसतं बोलत नाही होत. अडचण आल्यानंतर स्वतःच्या घरात नेणं, ये मेरी बहीण आहे, ये मेरी अम्मी आहे, खायला देणं. त्यावेळी लक्षात घ्या एक क्षण, मी सांगते 1 वर्षाचा, खायला मिळत नव्हतं, दहशत माजली होती, मानसिक आधार कोणाचा नव्हता, पण काश्मीरी मुसलमानांनी, टुरिस्ट लोकांनी तो दिला. हे फार महत्वाचं आहे. दादा, एक तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न. सध्या जे काही चित्र संपूर्ण देशभरात उभं राहतंय याच्यामध्ये आता भारतातल्याच मुसलमानांविरुद्ध भारतातलेच हिंदू आता लढतील असं चित्र तुम्हाला कुठेतरी दिसतंय? नाही, असं नाही वाटत. आता सगळे शिकलेले आहेत, सर्वांना सगळे आयडिया, सगळ्यांची आयडियोलॉजी, सगळे कोण ह्याच्यामध्ये चुकीचं करते, कोण कुणाला फितवते, हे सगळं कळायला लागलेलं आहे. पहिली गोष्ट आता लक्षात घ्या, मेन ठिकाण जे आहे आपलं काश्मीरच्या मुस्लिम जे लोक आहेत त्यांना हे राजकारण किंवा सियासत लक्षात यायला लागले. कारण काल जर पाहिलं त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे बंद करून त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला. त्यांना कळालं की कोणतरी करून जातं आणि त्याचं खापर आपल्यावरती फोडलं जातं. त्यामुळे आता कोणी एवढं बालिश राहिलेलं नाही, सर्वांना कळायला लागलेलं आहे आणि सर्वांना कळणार आहे की ह्या देशामध्ये फक्त संविधान चालणार, संविधानानुसारच चालणार देश. त्यामुळे मला असं वाटत नाही की हिंदू मुस्लिम वगैरे असा काही विषय असेल. नक्कीच आपण पाहिलं तर संपूर्ण ठोंबरे कुटुंबीय जे आहेत ते काश्मीरच्या
दौऱ्यावरती होतं. म्हणजे एकंदरीतच हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते फिरायला त्या ठिकाणी गेलं होतं आणि या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ते देखील त्या ठिकाणी अडकले होते. मात्र आज सकाळी ते सुखरूपपणे पुण्यामध्ये आपल्या पुण्यात पोहोचलेले आहेत आणि आता त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची प्रकृती जी आहे ती एकदम स्थिर आहे. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.